लालबागचा राजा जितका भव्य दिव्य तितकीच राजाची विसर्जन मिरवणुकी मोठी। यंदाही अशीच अभूतपूर्व मिरवणूक सगळ्यांना बघायला मिळाली। यावर्षी विसर्जनाकरिता खास हायड्रोलिक्स यंत्रणा असलेला तराफा मागवण्यात आला होता, पण या तराफ्यावर मूर्ती चढवणं आणि भरतीच्या लाटांमध्ये गणेश विसर्जन करणं सगळंच अवघड गेलं। पण अशातही पाण्यात कोळी बांधवांनी छातीचा कोट करून मूर्तीचं संरक्षण केलं। खरं तर पूर्वी हा मान कोळी बांधवांकडेच होता। विसर्जनाकरिता त्यांच्या बोटी सज्ज असायच्या, पण या यंत्रणेपेक्षा कोळी बांधवांची भक्ती आणि जीवाचं रान करण्याची तयारी यानं लालबागच्या राजाचं विसर्जन कसं झालं हे जाणून घेऊया आजच्या भागातून। नमस्कार, मी शिवाजी धुमाळ, आपण बघताय बोलबिंदास। यंदा लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची तब्बल 33 तासांनी सांगता झाली। लालबागचा राजा शनिवारी सकाळी 10 वाजता विसर्जनासाठी मंडपातून निघाला। त्यानंतर रविवारी सकाळी 8 वाजता तो गिरगाव चौपाटीवर दाखल झाला। यानंतर 1.5 ते 2 तासात लालबागच्या राजाचे विसर्जन होईल असं वाटलं होतं। मात्र नवीन तराफ्यावर मूर्ती चढवता येईना, त्यात समुद्रालाही भरती आली, त्यामुळं टायमिंग चुकलं। सकाळी 10 वाजता होणारं विसर्जन रात्री 9 वाजेपर्यंत लांबलं। यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं गुजरातवरून एक स्वयंचलित तराफा आणला होता। हायड्रोलिक्स यंत्रणा असलेल्या या तराफ्याचा बराच गाजावाजा झाला होता। त्याचे बरेच फायदे सांगितले गेले, त्यामुळे विसर्जन लवकर आणि विनासायास पार पडणार असंही सांगितले गेले। त्यामुळे लालबागच्या राजाचा तराफा ओढण्यासाठी कोळी बांधवांच्या बोटीची गरज राहिली नाही, पण झालं उलटं। भरतीच्या खवळलेल्या लाटांनी स्वयंचलित तराफा पूर्णपणे कुचकामी ठरला। हा तराफा उंचीला अधिक होता, त्यात समुद्राला भरती आली। भरतीच्या लाटा जोरजोरात उसळू लागल्या, त्यांना हा तराफा हलू लागला, त्यामुळे तराफ्यावर मूर्ती चढवणं शक्य होईना। त्यामुळे मंडळाला थांबावं लागलं। त्यानंतर सायंकाळी 7:30च्या सुमारास ट्रॉलीतून लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यात ठेवण्यात आली। त्यानंतर तराफा समुद्राच्या आतमध्ये निघाला। लालबागच्या राजाचं मंडळाची सगळी भिस्त या खेपेला या स्वयंचलित तराफ्यावर होती। कोळी बांधवांना त्यामुळे काहीसं दुर्लक्षितच करण्यात आलं होतं, पण लालबागच्या राजाचं मनापासून प्रेम करणारे हे बांधव सुरुवातीपासून गणपतीच्या अवतीभोवती थांबून होते। लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात नेण्यात आल्यानंतर समुद्राचं पाणी झपाट्यानं वाढलं। राजाची जवळपास अर्धी मूर्ती पाण्यात बुडाली। त्यावेळी लालबागच्या राजाच्या मूर्तीसोबत जे कार्यकर्ते आणि इतर भक्त होते, त्यांच्याही छातीपर्यंत समुद्राचं पाणी आलं होतं। या काळात समुद्राच्या लाटाही जोरात उसळत होत्या। काही वेळा समुद्राच्या लाटांचे पाणी डोक्यावरून जात होतं। त्यामुळे लालबागच्या राजा मंडळाचे कार्यकर्ते गणपतीला समुद्रातच ठेवून माघारी किनाऱ्यावर आले। समुद्राला भरती आल्यानं इतर भक्तही मूर्तीच्या जवळ जायची हिंमत करत नव्हते। त्यावेळी कोळी बांधवांनी मात्र लालबागच्या राजाची साथ सोडली नाही। कोळी समाजातील अनेक तरुण मुलं लालबागच्या राजाच्या मूर्तीसोबत पाण्यात तरंगत होते। राजाच्या आसनाच्या चारही बाजूंनी त्यांनी कोंडाळे केले होते। या सर्वांनी लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जनापूर्वी समुद्रात वाहून जाणार नाही आणि सरकणारही नाही, यासाठी ती घट्ट धरून ठेवली। एक वेळ तर अशी आली की समुद्राचे पाणी लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या कमरेच्या वरपर्यंत पोहोचलं। तेव्हाही 1-2 कोळी बांधव लालबागच्या राजाच्या मूर्तीसोबत होते। मोठा धोका पत्करून राजाचे हे सेवक विसर्जन होईपर्यंत तिथंच थांबून राहिले। याचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होतोय। दरवर्षी कोळी बांधव लालबागच्या राजाचं विसर्जन करतात, पण यंदा अंबानीच्या तराफ्यातून मंडळाला विसर्जन करायचं होतं। खरं तर लालबागच्या राजाचं आणि कोळी बांधवांचं एक नातं आहे। मुळात या प्रचंड मूर्तीचं विसर्जन करण्याचं एक तंत्र आहे आणि तितकीच मोठी श्रद्धाही आहे। कोळी बांधव भक्तिभावना आणि विधिवत विसर्जन करत आले, पण स्वयंचलित तराफ्याचा बडेजाव करायला मंडळ गेलं आणि सगळंच कोलमडलं। पण शेवटी कोळी बांधवांच्या हातानं विसर्जन झालं। एका अभिनेत्रीनं बाप्पाला कोळी बांधवांची सवय आहे, गुजरातवरून आलेला महागडा तराफा त्याला आवडला नसावा, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली। तुमच्या याबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। धन्यवाद। जय हिंद।